दिनू तुला म्हणी म्हणीचा अर्थ येतात का? हो. चल मी विचारते. आळत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? जे मुळात अस्तित्वाच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. आडत नाही पण पोहऱ्यात कुठून? जे मुळात अस्तित्वाच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. पाचामुखी परमेश्वर. पाचामुखी परमेश्वर. पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. गाढवाला गुळाची चव काय? आढळणे चांगले वस्तूचे मोल करत नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. बैल गेला आणि झोपा केला. बैल गेला आणि झोपा केला. पळसाला पाणी तीनच. पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. घरोघरी मातीच्या चुली. सर्वांना सांगितले त्यासाठी ते असले. दगडापेक्षा वीट मऊ. लहान संकटापेक्षा मोठे संकट, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट स्वस्त वाटणे. शेरा सव्वाशे. शेला सव्वाशे. सामर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस मिळणे. वासरात लंगडी गाय शानी. अडाई लोकांना दोष सांगण्याला मोठेपणा लागते. कामापुरता मामा. गालजी बोलते गोड बोलणं मतलबी माणूस. गोगल गायन पोटात पाय. एखाद्याचे खाली स्वरूप न दिसणे. इकडे या तिकडे वीर. दोन बाजूने अडचणी सापडणे. हत्ती गेला आणि शिपूट राहिला. हत्ती गेला आणि शिपूट राहिले. काल्याचा मोठा भाग पार पाडून थोडीशी काम शिल्लक राहणे. काकेत कळसाण गावला वरचा. आणि विष्णू जवळपास असल्याचे लक्षात नाही आले आणि सर्वत्र सोडत राहणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो माणूस फार बढाई मारतो. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. जेथे मदतीची गरज आहे त्याची न पोचता भलत्याच ठिकाणी पोचणे. ताकापुरती आजी. एखाद्याची स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे घालवून करणे. धन्यवाद खूप छान.